नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राचे आकारिक मूल्यमापन चाचणी 1ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची म्हणजेच 2025-26ची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज येईल. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अजून वेळ न घालवता आपण इयत्ता 6वीची समाजशास्त्र या विषयाची 20 गुणांची चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. इयत्ता 6वी प्रथम घटक चाचणी समाजशास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र मिळून समाजशास्त्र हा विषय बनलेला आहे आणि त्यावर आधारित ही चालू शैक्षणिक वर्षाची 15 गुणांची 6वीच्या वर्गाची आकारिक घटक चाचणी आपण या ठिकाणी पाहत आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यामध्ये आपली इतिहासाची 2 प्रकरणं, भूगोलाची 2 प्रकरणं आणि नागरिकशास्त्राचं 1 प्रकरण विचारलेलं आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 4 गुणांसाठी. 1. हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. 2. माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो. 3. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? विषुववृत्त. पृथ्वीगोल हा त्रिमितीय असतो. ब भाग नावे लिहा 4 गुणांसाठी. 1. द्विमितीय वस्तू: कागद, फळा, जमीन, नकाशा. शारीरिक गरजा: अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य. मौखिक साधने: लोककथा, ओव्या, भजन, लोकगीते. विस्तीर्ण आकाराचे महास्थान: मोहनजोदडो. त्यानंतर प्रश्न दुसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन संस्कृती होय. हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत? हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलचे कापड पुरवत. आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? आपल्याला कुटुंबातील लोक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचा सहवास आवडतो. 4. वृत्तजाळीचे उपयोग लिहा. पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी वृत्तजाळीचा उपयोग होतो. प्रश्न दुसरा. तुमच्या परिसरातील कोणत्या ठिकाणांचा क्षेत्रभेटीद्वारे अभ्यास करणे तुम्हाला आवडेल? धरण, साखर कारखाना, सार्वजनिक वाचनालय, बाजारपेठ इत्यादी ठिकाणचा अभ्यास करायला आवडेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची इतिहास, भूगोलची किंवा सामाजिक शास्त्राची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.